एव्हरवन शीट डाऊन दमाय नको म्हणून म्हणतात त्यांना वेगळं वाटतं. हा हा हो फक्त एवढाच विषय म्हणतोय की विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे बरोबर. दुसऱ्या वर्षी मला संधी दिली त्यामुळे थोडंसं शब्दाची मर्यादा राखतो जे आपलं आहे तसंच. फक्त ज्यांना द्यायचं आहे जसं तर आमच्याकडे खूप पद्धत तशीच आहे. वाकड्या वेळेला आम्ही ही वाकडा नाही काढायची आमच्याकडे पद्धत आहे. काळजी नसते आहे का. मंगेश नागले, श्री सुनील सुर्वे, श्री गणेश नागले, शाहीर दत्ता मराठे यांच्यावर श्रद्धांजली गीत झालं पाहिजे. रिक्षा संघटना पाली यांच्यावरती 200 रुपयांचं भारतात आवश्यक. त्याचप्रमाणे आमचे मित्र संजयदा बोरंबे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. 7+ डावा साऊंड फेमस आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या वतीने परवाच्या 1200-500 ते उधार आहेतच. आता मागाशी 300 देऊन गेले आणि 200 आणखी दिले. गणबाई पूजला आहे मी फरमाईश होणार. गणबाई पूजला आहे मी आणि डावाचा एक गाण किंवा शेअर निश्चितपणे होणार त्याच्याबद्दल वाद नाही. 1001 रुपयांचं भारतात त्यांच्याकडून पारितोषिक. त्याचप्रमाणे तुषार पानकरे, विशाल जोई दादांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं फरमाईश आहे अखरा माझा केलं तुला मी प्रवास्तवन लावले दापोलीमध्ये. शाहीर विकास तांबोरे अजून या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी थोडा वेळ थांबावं कारण तुरेवाल्यांची बघितली आता आमची दुसरी बारी आमची असते खरी. शक्तीवाल्यांची जी बारी असते दुसरी असते निश्चितपणे. मी मुहान इतकं 50 टाइम तेच तर बोलत राहणार नाही. बेवडा 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 आहे पण केवढा आहे ते 50 टाइम मी बोलत राहणार नाही. कारण का बघा लोक समजतात गाणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार असतात. जो एक शब्द माणूस 10 वेळा बोलतो तो बेवडा असतो. हा बेवडा जो असतो तो एक शब्द 10 वेळा बोलतो. जसं हे कुत्र भोगत होतं ना मी यांचं कुत्रच आहे. यांची किंमत 500 रुपये 500 रुपये हा अर्थात वास्तविक पाहता माझ्या चपला सुद्धा उचलायची याची लायकी टिकायची नाही. त्या दुसऱ्याची भोकण्याला कुत्र्याची त्याची लायकी नाही. माझ्या चपला उचलायची सुद्धा माझी चप्पल 500 रुपयाची आणि ह्याची लायकी रात्रीची 500 रुपयाची. असं चला मी आता अंतर बोलत नाही फक्त उत्तर देतो कसं ते बघा. बघा काय म्हटले माझ्या बोलाला नीटसं बोलता येत नाही. वाक्य त्यांचं युट्यूबर्स युट्यूबर्स तयारीत राहा. युट्यूबर्स माझ्या बोलाला नीटसं बोलता येत नाही. बोला नाही गाणी गायकांबरोबर मौलिक बोलणी करा 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 बोललो का नाही का जाऊ त्यांच्या गाण्यापर्यंत जाऊ. मतलब बुवाला माझ्या बोलता नीटसं येत नाही. बुवानी त्यांच्या आडगाणी बरोबर गायली सगळ्यांनी ऐकली. तुम्ही येडी वाकडी का व्हायना चुकलं व्हायचं इकडं तिकडं स्वरामध्ये पण गाणी बरोबर गायली. बोलता येत नाही कसं म्हणतात बोलता येतं का बोलता येत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं 5 तपासा सहशायर तुम्ही असा आपल्या लायकीत बोलायचं. लायकीपेक्षा जास्त बोलायचं. आपली किंमत आहे आपल्या आजच्या बारीचा जेवढी बिदागी आहे तेवढाच बोलायचं. आपण जास्त बोलायचं नाही. शायराने माझ्यावर बोलावं मी निश्चितपणे त्याचं उत्तर देईन आणि तुमचं पण आज देणार. पहिले गाणे जे बक्षीस आले मगाशी पहिल्या बारीमध्ये ते गाणं घेतो. ती मंडळी आले घेतो आणि डावाला घेतो आणि मग पुढची सुरुवात करूया. शंभू शंभू महादेव मोठा सती त्याची अर्धांगीन पार्वती. मॉनिटरचा इको कमी करा. मॉनिटरचा इको इको काढा ह्याचा आवाज कमी करा मॉनिटरला आणि बाहेर ठेवा. शंभू महादेव मोठा सती त्याची अर्धांगीन पार्वती. अहो तीच यरमाळ्याची सतीन येळू डोंगरावर नांदती. 100 रुपये आले ते 100 रुपये मला लाख रुपयाप्रमाणे आहे. दावतांचे 1000 रुपये आले. त्यांच्या चारही मंडळींनी मला बक्षीस दिलं घेतोय मी. बघा बोले धरणी आणि अंबर
ओले धरती आणि अंबर आले गेले जरी 100 बोले धरणी आणि अंबर अहो आले गेले जरी 100 जोडी पळते 1 नंबर आमचा वजीर आणि शंकर आमचा वजीर आणि शंकर अखंड महाराष्ट्रामध्ये इको कमी सर इको कमी करा अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची हवा आहे अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची हवा आहे या रत्नागिरीत 20 नंबर 1 असा ज्यांचा दावा आहे सदैव जपतो जो स्वतःच्या नावा आहे त्यांचं नाव संजयराव हुरंबे अर्थात 7+ स्टार डावा आहे पण आज त्याला उजवा द्यायचा ऐका स्तवन शाहिरांची इथं शेवा सांगत मस्त आता जाईल असं वाटतंय हा मस्त लागेल तीच मला माझी वाटली सोडून माझी साथ त्यांना सांगायचं की त्यांची गेली करून घात तिच्या आठवणीची माणी ठिणगी पेटली तीच मला माझी वाटली तीच मला आपली वाटली तिचं नाव वाटली साजन कदरचं गाणं आहे पाय माझे लागो पंढरी तुझ्या पुण्य मंदिर आम्ही स्तवन गायलेले आहे मायबाप रसिक प्रेक्षक आहे आणि मंडळी त्या ठिकाणी माळकरी समाज वारकरी समाज या ठिकाणी बसलेला आहे मी जी स्तवन गायली काय चुकीचा शब्द असेल त्याच्यामध्ये तर निश्चितपणे मला येऊन कोणीतरी सांगितलं असतं की बाबा तुम्ही चुकीचं काय पण कावीळ झालेला कसं आहे माहिती का जग पिवळं दिसतं ह्यांना माझ्या नावाची कावीळ झालेली आहे त्यामुळे ह्यांना सचिन बाबा एवढाच दिसतो मित्रांनो वयाच्या 11व्या वर्षी वडिलांच्या मांडीवर बसून पहिलं गाणं गायले शक्य होतं तेव्हा मी दारू प्यायला होतो 11 वर्षी पहिलं गाणं गायलं वय वर्ष 35 आज 25 वर्षाचं माझं तप आहे 17 वर्ष पोस्टाची निर्विवाद सेवा करतोय अजून साहेबांची कंप्लेंट नाही की सचिन बुवा कधी आजही सकाळी मला ड्युटीवर पोहोचायचं 17 वर्ष सेवा केली मी जर बेवडा असतो दुसऱ्या वर्षी मला परत बोललं असतं लोकांनी हा भिकार है ना भिकार पुढचा शब्द बोलत नाही मी याचा सीझन हा सिजनेबल बो आहे हा आता शक्तीतूर आला की शक्तीतुराच्या ह्याच्यात अँकरिंग करायला नमन आलं की नमनात अँकरिंग करायला आणि बैलगाड्या शर्यत आली की तिथं मार खायला एक धंदा आहे आपला धंदा नाही हा आपला शक्तीतुरा आपला धंदा नाही आम्ही सिजनेबल बुवा नाही कोकणातला नंबर मी एकमेव असा बुवा आहे जो वर्षाच्या 12 महिने कार्यक्रम करतो पुढच्या महिन्यात पण आहे जानेवारीत पण आहे मार्च मध्ये सुद्धा कार्यक्रम माझे आहे एप्रिल मध्ये पण करणार
मुंबईपासून सीझन चालू होतो का? असा एक पिओ बॉय या महाराष्ट्रातला जो वर्षाच्या 12 महिने कार्यक्रम करतो, ह्याची जळते त्याला कार्यक्रम नाही. हे आमोशा पौर्णिमेला एक कार्यक्रम करणार, पण मग 2-2 तास बाऱ्या करायचे. नाही शाहीर तुम्ही शाहीर नाही. तो डिक्या बोलता शाहीर नाही साहेब म्हणतो. तो गायक फक्त, तो नायकच नाही, तो शाहीर नाही. तो शाहीर लावूच नको डिके बुवा. जर खरोखर मर्द असशील आणि खरोखर जर तुला लाज असेल या शक्ती करायची, शाहीर नको लावू स्वतःसोबत. गायक लाव. तू शाहीर नाहीस ठीक आहे बुवा, तू शाहीर नाहीस. आणि तो तर कुत्राच ठेवलायस तू पालतू. तो तर कुत्राच आहे. हा त्याचा कामच भोगायचं आहे फक्त. त्याला गाणं देतो फक्त. बघा फक्त गाणी येत आहे मौली. मला असं बोलायचं नाही. बघा माझं नाव झालंय, माझं आणि असे किती कुत्रे भोगले ना तरी आपल्याला काय फरक नाही पडणार आहे. 100%. बघा अरे देऊळ दिसला तरी कुत्रा मधून जातो त्याच्यावर. देवावर पण मुततो कुत्रा आहे का? कुत्र्याला काय कळतं? देवावर पण तो मुततो. आज कार्यक्रम कुठे आहे? आज कार्यक्रम कसा आहे? आज विकास बुवा लांबोरे आज बरीचशी मंडळी थांबले. बुवा तुम्हाला अजिबात विकास बुवा लांबोरे मी नाराज करणार नाही किंवा तुम्हाला दुखवायचा प्रश्न नाही, परंतु माझी विनंती होती तुम्हाला की तुम्ही जर येऊन माझ्या भोवरीमध्ये ते गाणं गायला असतं मला खूप आनंद वाटला असता. कारण काय सांगतो, तोरेवाल्यांच्या नाचामध्ये शेवटीला आम्ही आरती घ्यायला जातो का नाही? शक्तीवाद हे बोलवतात. हा ठीक आहे बाबा, मला बोलावणार नाही माझे बाबा 19 विषय, पण बऱ्याचशा वेळेला तुरेवाले अनेक साहेब लांबोरे बुवांच्या पण साजामध्ये मी स्वतः गेलेला आहे, अनेक वेळा गेलेला आहे. आणि लांबोरे बुवा नव्हे, अनेक मोठे कलाकार माझ्याबरोबर झाले. शेवटीला बारीला आम्हाला त्यांच्या साजामध्ये बोलवतात. आम्ही मानाने जातो मित्रांनो, मानाने जातो. का त्यांनी आज येऊ नये? आज त्यांची माझी बारी नव्हती. हा पण त्यांचा एक विषय असेल, त्यांचे हात आपलं बंधन दगडाखाली. आता काय इलेक्शनच्या दरम्यान काय भाजलेत काय मला माहिती नाही. पण विषय कसा आहे बघा, आम्ही त्यांच्या बारीमध्ये शेवटच्या बारीमध्ये आम्ही आरती घ्यायला जातो. बोलवू नको बोलवूया, एखाद्या माणसानं एखाद्या शाहिरानं जर बोलवलं आम्ही मोठ्या मनाने त्यांच्या बारीमध्ये आरती घेण्यासाठी जातो. ही प्रथा आम्ही पाळलेली आहे. म्हणून तुम्हाला आज येण्यासाठी बुवा काहीच काय प्रॉब्लेम नव्हता. आजची वाटच काय तुमची माझी बारी असो तरी पण मी तुमच्यावर नाराज नाही. तुम्ही महाराज आम्ही नाही नाराज. पण यांची कशी घेतो ती ऐका. अरे पैदल चलते पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए जीवन के सफर में, सवारी चाहिए. अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए. गण माझा गण तापण काय जमला नाही त्यांना. हा तर युट्यूबला तुम्ही ऐका. हे युट्यूब वाल्यांना सगळं सांगतात ना. युट्यूब वाला यांचं आहे ना, ह्यांचं घर घेणार ऐका सकाळी आणि दौलत पण ऐका. हा किती स्वरात वा म्हणता माझा बोला बोलता येत नाही. काय बोललाय ना तर गणा गावलेली ते लोक येडी नाही. तिकडं सगळी संगीताचा अभ्यास करणारे लोक इकडे आहे. आणि हम क्या गा रहे हैं और वो क्या गा रहे हैं है ना. म्हणजे म्हणून म्हणतोय कावळा किती गायला तरी कोकळीची सर येईल का हो त्याला. पहिलाच काळा ठीक आहे बुवा, पहिलाच काळा का वैसा पांढरा आहे वैसा तर त्याचा पांढरापणा आपण काढणार. टेन्शन नाही का. हा गवळणी बघा मित्रांनो, कृष्णाला मी बोबडा म्हटलो नाही, कृष्ण बोबडा बोलतो नाही, पण कृष्णाची जीभ जड झाली कारण राधेच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही म्हणून त्याची जीभ जड झाली असं मी बोललोय. तुमचा शाहीर बोबडा आहे, तुमचा शाहीर तोतल्या आहे, त्याला बोलता येत नाही असं मी बोललेलो नाही. माझ्या गळ्याचा भावार्थ नीट लक्षात घ्या. शिकवण तुम्हाला हा गोड तुम्ही माझ्या जोडीलाच आहे माहिती आहे. तुमच्या 2-4 टायमेला फटकं पण टाकेल मी, टेन्शन घेऊ नका. बाहेर गेले इथं नाही, पात्रडमध्ये नाही. पात्रडची पोरं वात्रड आहेत तुम्हाला माहिती नाही. आणि आम्ही पण लय वात्रड आहोत. त्याच्याबद्दल टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. फक्त शक्तितुऱ्याच्या भेदावर बोलायचं. बाकी सचिन बुवा तुमच्या घरात काय आलेला नाही कधी सांगावं तुम्ही. संभाजी दुधाम, तेजस लिंगाय, प्रसाद लिंगाय यांच्याकडून 200 रुपये खास सचिन बुवांची लेखनासाठी आणि पहाडी आवाजासाठी 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. धन्यवाद मित्रांनो. तुमचं आमचं काय वैयक्तिक वाद नाही, गावची मीटिंग नाही ही, गावची मीटिंग नाही. हा शक्तितुरा आहे. या भेदावर तुम्ही बोला. सचिन बुवा काय खातो, सचिन बुवा कधी पितो, सचिन बुवा कधी उठतो, सचिन बुवा कधी झोपतो, सचिन बुवा कधी हाकतो, तू धुवा येतोस. हा शक्तितुरा आहे.
मी माझ्या बापाची पितो, मी माझ्या कमाईची पितो. तुझ्या तिथे बोलायच्या तुझ्याकडनं कधी 5 रुपयाची पेल असेल तर शक्ती तुला सोडून दे. तुझ्या शिकवणारा विचार हगवून लावी, तुझ्याकडनं कधी 5 रुपयाची पेल असेल तर साला शक्ती तुला सोडून दे. शानपणा लाकण्या माझ्याशी मारायच्या नाही. तरुणपणामध्ये हा शिकवण आता चष्मा लावायला लागला, आता वैसा वाकायला लागलाय. ह्या तरुणपणात कुठं कुठं वाढत होतला ते मी सांगू का? मग हे विषय आहेत का? हा शक्तूत्र आहे का? सांगा, हा शक्तूत्र आहे का? तुम्ही भेदावर बोला, तुम्ही वर्मावर बोला, तुम्ही आदिमायाने ब्रह्माच्या मायेच्या आणि ब्रह्माच्या वादावर बोला, तुम्ही आदिमायेच्या आणि शंकराच्या वादावर बोला, तुम्ही राधा आणि कृष्णावर बोला, मी मान्य करतो. हा शक्तित्व म्हणतात. ही भानगड आहे. मार खाशील, मार. आई शपथ सांगतो, जाईपर्यंत मार खाशील. तुला इथं पाणीच्या भांड्यावर काढतो का नाही बघ. आई शपथ तुला सांगतो, मार खाल्ल्याशिवाय तू आज जाणार नाहीस. शब्दाचे ते खाणारच आहेस, शब्दाने ते खाणारच. ऐका फक्त बघा गवळण मध्ये काय बोलतात. गवळण बघा, या बोबड्या बोला ह्याच्या बोलता येत नाही. गवळणी बरोबर बोलता येतात. कशा बोलताय गवळणी? ऐका मोबाईल लगेच घेतो थांबा. 2 मिनिट होती, चाल मिक्स केली होती. कुठली जाती? फूल मागून बहार मांगू, मैं तो सनम तेरा प्यार मांगू. 1 सेकंड थांबा. काढताय लगेच, तुम्ही लिहून घेतली. ऐका. हिनार गवळ्याची, हिनार गोकुळाची, आज हिला आडवारे याच्या बायकोला लाजवारे. म्हणजे त्यांचं म्हणणं बघा, आता आमच्या काय बायका उघड्या पडल्या काय नाचवायला तुम्ही, आणि तुमच्या काय घरात ठेवून आलं, त्या कोण सांभाळायचा? मग तिकडे कोणतरी दुसरा गेला असेल. तुम्ही एवढा सोपा आहे का सचिन बुवा? सोपा आहे तुम्हाला वाटतं सचिन बुवा? माझा नाद करायचा नाही शाहीर. शब्दाची मर्यादा राखून, अजून माय मौल्यांची मर्यादा राखून, अजून समाजाची मर्यादा राखून बोलतोय, म्हणून इथपर्यंत पोहोचलोय. मी जर सोडली ना, शपथ सांगतो तुम्हाला, शक्ती तुला सोडायला आयुष्य. फक्त काय काय आता फक्त देतोय तेवढा ऐका. आणि मग कसा कशी झोप कोणाला लागते, कशी झोप कोणाला लागते ती बघा. मी जास्त बोलत बसत नाही. काय म्हणतो ऐका. मिनाराची गवळण त्या गोकुळाची, आज हिला तुझ घे रे तपासून, तुझ घे रे तपासून. तुझ्या आईशीच खारे, तुझ्या आईशीच खारे पुसून. आमच्या घरात कशाला येतो? 9 लाख गाई घरात आहे, 9 लाख गाई नंदाच्या. आमच्या घरात कशाला उष्ट्या घागरी कशाला येतो? तुझ्या आईशीची खाना घागर पुसून. बायकोची कशाला माझ्या? आणि या म्हणतो बायकोची कशाला? तुझ्या आईशीच खारे पुसून, आईशीची तुझ्या खारे पुसून. कसं वाटतं मग आता? बरोबर वाटतं? घरी जाऊन आईला सांग, मला सचिन बुवा असा बोलला. अरे मूर्खासारखे हे मारायचं तुम्ही करताना हे, म्हणून हे शक्तितुलाचा बुधवारपीठ केली. ह्या लोकांनी बुधवारपीठ केली. सांगायलाच वाटते बायकांच्या पिकांच्या बाऱ्याला बुधवारपीठ करून टाकले शक्तितुलीचे. हा, त्यांना बोलायला विषय नाही. मग हे बोलला काय? सचिन बुवा बेवडा. हे सचिन बुवा बेवडा. तेवढा तुमच्या मोठा. माझी भाषा बघा, माझी गाणी बघा, माझी वाणी बघा. दर दिवशी नवीन देण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न करतो. उगाच काय बोलत आहे? उगाच किंमत आहे का? अरे शिपणाने तुम्हाला वारे नाही तो. माझ्याकडे कार्यक्रम आहेत अजून त्याच्यापर्यंत. म्हणून एक पहिलं गाणं घेतो फक्त एकच. बायकोवर बोललेत, माझ्या बायको बोलले बरोबर. आता डीके बोला एक बायको हाय. मी आता कसं नाही बोलणार, मी कसा बोलतो काय का? डीके बोला बायको एक पोरगा पण झालाय. हा शिकवून त्याचा पेढ वाटत होता. म्हणजे मला किती आनंद झाला. त्या मुंबईच्या वारीमध्ये हा शिकवून त्याचा पेढ वाटत होता. जसा का हाच त्याला बाप त्या पोराचा झालेला हा पेढ वाटत होता त्याचं. ऐका विषय मी कशी करतो ऐका. हा बघा ऐका. मी मला असं नाही बोलता येत का? ऐका
ह्याच्या पण घरात बायका पोर आई बहिणी असतील का नाही शिकवण असे याला पण एखादी पोरगी असेल का नाही असेल का नाही मग आता ऐका विषय कसा घालताय आता जिवारी लागेल वा कसा आहे तो एकच देतो जास्त नाही देत 50 वार नाही आपण देणार आपण एकच शाल जोडीचा ठोकतो पण आरपार काळजाच्या करतो कसा आहे तो ऐक काय कला बोलतो घे देऊ कसा मान नाही याला जाण मी देऊ कसा मान नाही याला जाण नका घेऊन चढवून डोकीवर घेऊ नका चढवून डोकीवर हा बाई मन फिरलेला हाय नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर हा बाई मन फिरलेला हाय नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर हा बाई मन फिरलेला हाय नजर याची स्वतःच्या लेकीवर हा बाई मन फिरलेला हाय नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर पुष्परस त्या फुलातला रस टाकण्यासाठी भुंगा असा दिवाना होतो असा दिवाना झाला होता ब्रह्मदेव नाही का कसा आपण बोलत नाही बोलतो हा आपण असा बोललो ना एखादा साला जीवानी वार करतो मग हा तो आयुष्यभर विसरू शकत नाही असा माझा वार असतो देव सोना दिवाना झाला असं कळलं ब्रह्मदेवाला शोधे सरस्वतीला असला हा बाबर याला नाही पश्चाताप असला हा बाबर नाही पश्चाताप यानं केलेल्या चुकीवर हा बाई मन फिरलेला हाय नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर हाय मन फिरलेला हाय पापी याची स्वतःच्या लेकीवर पाहो देव कसा मान याला नाही जाण देव कसा मान याला नाही जाण त्याचा चढवून डोकीवर त्याचा घेऊन चढवून डोकीवर हा बाई मन फिरलेला हाय पापी याची स्वतःच्या लेकीवर हा बाई मन फिरलेला हाय हा बाई मन फिरलेला हाय नजर पापी ब्रह्मदेवाची सरस्वतीवर स्वतःच्या लेकीवर मी गाणं नव्हतं म्हणून विशेष शास्त्रात नाही पुराणात आहे कोणी आला तरी पटवून देईल एवढी धमक आहे एवढी ताकद आहे एवढा अभ्यास आहे म्हणून एवढा अगदी मोठ्या याच्या शक्तीने मिळून बोलतो रंगमंचावर तुला फुकटचा बोलत नाही मला बोलायचं नव्हतं बायकोचा विषय काढला म्हणून बायकोचा विषय ऐकायचा ऐका आता कसा वेळ ऐक
ऐका 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 ना मुकड़े मुकडेच देतो दूल्हे का सेहरा सुहाना लगता है बायको 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 आता बायको बायको मी हे नवरं दोन नवरं माझा दोन नवरं एक म्हातारा आहे पैसा त्याला काही कळत नाही त्याला अक्कलच नाही अक्कल असती तर असं बोललं नसतं ते असं होत का जळतोय माझा जीव ठीक आहे रड इक्या जळतोय माझा जीव तुला हे कळवताना पाहिली तुझी मी बायको शिकवणार पळवताना असं बोलू काय लय लागल ऐका विषय सांगतो सचिन बुवा असा नाही माझा अभ्यास अहो लय गेलो बुवा तरी ऐका असा विषय घेतो तो बायको जर पळाली नवऱ्याची अहो त्या नवऱ्याच्या मनाला काय वाटेल काय त्याच्या पुरुषार्थाला काय अर्थ आहे म्हणून तो जटायू म्हणतोय काय म्हणतोय रामा काय म्हणतोय ऐका जळतोय माझा जीव तुला हे कळवताना अरे पाहिली तुझी मी बायको दुसरा पळवताना युद्ध करावं लागल तिला मिळवताना अडखळते ही जीभ माझी वळवताना जळतोय माझा जीव तुला कळवताना अरे पाहिली तुझी मी बायको शिकवण पंख त्याने केली घायाळ ही काया नारदाचा शब्द ऐका शब्द रामायण करतोय रामायण पण कसा जिवारी वार वा तुमची बायको शिवणन बोलवणार की कसा वाटेल तो मला कसाच रामाला वाटला तेव्हा कसाच तेव्हा रामाला वाटला तुमची बारी अक्की पळवतोय तो तुमचं मार्केट हक्क खातोय तो 500 रुपये घेतोय तुम्ही शाहीरा तुम्ही मला बोला काही मी पहिल्या बारीच सांगितलं तुम्ही मला काही बोलावं असा भाड्याचा कट्टू आणून नाही बोलायचं मग त्याच्या सकट काढीन फक्त एकच शब्द ऐकलाय एकच शब्द गायला एखादी पोरगी असेल ना त्याला त्याचं ऐकल ना तिचं ऐकल ना युट्यूबवरचं त्याची पोरगी एखादी असेल तिने ऐकावं हे पहिले गाण्यामध्ये गायले मग बारी सोडलं माझ्याशी मी शास्त्रात बोलला भांडणार तुमकडंच शास्त्रात आपला वार नाही मागू शकत ऐका काय म्हणतात प्रयत्न केले मी अनंत दिला वाचवाया कापून पंख त्याने केली घायाळ ही काया याच दिशेने पाहिलं विमान वळवताना पुष्प विमानला सीतेला पळवायला याच दिशेनं पाहिलं विमान वळवताना पाहिली तुझी मी बायको शिवण पळवताना असं बोलू शकतो पण अवली आपला एवढा आपल्याला लोकांनी प्रेम दिलंय मनाशी मुद्दाम सांगितलं नडवेला घेतले सुशांत बुवा असतील लांबोरे बसून असतील आणि ज्या घरामध्ये आम्ही उतरतो हे मंडळी बसते यांच्यासाठी मी गप्प बसतो तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही मी यांच्यापेक्षा डेंजर शब्द काढू शकतो यांच्याकडे डिक्शनरी नाही शिवाय माझ्याकडे शब्द आहे रोज नवीन देतोय रोज नवीन कुठं येत आहे असले माझ्याकडे शब्द आहेत देऊ शकतो यांच्याकडे देऊ शकतो पण यांच्याकडे बेबीचं करून मला तो शब्द तुला करायचं नाही मी बोललेला आहे बऱ्याच वेळा एक विषय ऐका एक विषय फक्त ऐकून जा आता म्हणजे झोप तुम्हाला चांगली लागेल म्हणून सांगतोय ऐकून जा काय म्हणायचं चलो एक नको ना आता काय येऊ शकत लोक जो जमून जाते काय चालते म्हणजे जो काय तुमचा चालायला ऐका हो
अहो पाटील सांगत्याला जाऊन तुझ्या गुरुला सांगत्याला जाऊन तुझ्या गुरुला काय धाडलं सभिक्रियाला आता महाभारता शिंगोल ऐका रे ओय नंतर लाव ऐका आता महाभारता शिंगोल रामायण तुम्ही ऐकलं बायको बोलवला ना हा ऐका सांगत्याला जाऊन तुझ्या गुरुला द्रोणाचार्याला एकलव्य म्हणतो सांगत्याला जाऊन तुझ्या गुरुला काय धाडलं सभिक्रियाला माझ्या उगाचा अंगावर भोगतोय माझ्या उगाचा अंगावर भोगतोय एक दिग्या आणि एक भुक्या एक दिग्या आणि एक दुसरा भुक्या नुसता भुक्या त्याला भुकाय ठेवलं नाही फक्त भुकायचा फक्त दुसऱ्यावर हा काही बोलायचं काही कसं वाटेल तसं बोलायचं आणि एक दिवस मार खायचं हा त्यांचा काम आहे ते जाईपर्यंत कार्यक्रम मी करतोय त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन पात्रच्या बाहेर गेल्यावर त्यांचा कार्यक्रम मी करतो मग सांगत्याला जाऊन तुझ्या गुरुला काय आणलं सभिक्रियाला माझ्या उगाचं अंगावर भोगतोय आवर तुझ्या या कुत्र्याला माझ्या उगाचं अंगावर भोगतोय आवर तुझ्या या शाहीर तू गायक म्हण गायक तू शाहीर म्हणायच्या गायकीचा नाही बुवा आज सांगतो आणि त्याला भोगकुत्रा म्हणायचा माझा कुत्रा आहे त्याला पुढं लावायचं जेव्हा बॅनर द्या ऐकायला बोला त्याच्या पुढं जेव्हा बॅनर द्या तेव्हा म्हणायचं मी गायक मी शाहीर नाही माझी लायकी नाही शाहीर व्हायची ठीक आहे बुवा सांगायचं तुम्ही आणि त्या बॅनरच्या खाली यायचं हा माझा कुत्रा आहे ते भुकाने ठेवलाय मी त्याचं नाव द्यायचं खाली ते कुत्रा ठेवलाय भुकाला मी असं त्याचं नाव द्यायचं ऐका चालू माझ्या लावणाला थांबवतो तू सांगते कुणाला हऱ्या गुरुचा हे विचारा तुला चांगला चटोरा बस थोबडा बस खरीद जबडा महाभारत ऐकून जा, ऐकून जा, मी नेमकंच गाणार आहे.
यांच्याकडे मी जास्त वेळ देणार आणि माझी विनंती आहे मंडळाला की माझी बारी संपल्यानंतर आम्हाला आपलं मोकळं करा म्हणजे आम्ही आपलं पुढे जाऊन नाक्यात थांबायला बोलू असा नाही विषय आमची गाडी पकडायची आम्हाला 5:30ची तुम्ही काहीतरी वेगळा समजा यांना मी घेईन टेन्शन नका घेईन बघा ओंकार लिंगायत निखिल लिंगायत ओंकार लिंगायत निखिल लिंगायत मला बक्षीस कसं येते लायकी ठेवा कुत्र्याला हे गाणं झालं पाहिजे बक्षीस गणबाई पुजला मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता तेव्हा तू अल्मार्ग दाविस्या श्यामशीदा हे निवडत आठवणी रे तुझ्या मुकुंदा हो आठवणी रे तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी या पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी मोहना भेट द्यावी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नाही शिल्लक कंच गाव जिथे नाही माझ्या गावादाच अजून पोचलं नाव हे जागा दिलाय जाग्या इसको सचिन बुवा कहते यांची लायकी नाही माझी चपला उचलायची दोघांची या भिकाऱ्यांची लायकी नाही माझी चपला उचलायची हे मला शक्ती तुला शिकवणार हे माझी लायकी काढणार आहे का नाही यांना कुत्रा विचारत नाही ह्याच्या कुत्रा पण विचारत नाही तो पण दगड बघून बोलतो ह्याला माहिती हे दगड पण नाही दगडीच्या पण लायकीच नाही तो पण दगड बघूनच बरोबर मुतणार यांच्या मुलायचा हे माझी लायकी हे मला एवढा म्हणतात एवढा आहे पण केवढा आहे आणि कसा आहे भाषा बघा गाणी बघा वाणी बघा साला एक शब्द फेल असेल ना शक्ती तुला सोडून देईल त्या ठिकाणी सोडून देईल मी पडलो असतो 17 वर्ष आज सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करतोय साहेब मोठेपणा सांगायला नाही होता माझा पगार मलाच आहे जगाला द्यायचं नाही मला आणि तुम्ही ज्या गोष्टी नोंदवत करणार जगासमोर की मला काय कमीपणा सचिन बोला कसा कमीपणा एवढा भिकार नाही सचिन बोल तुमच्यापेक्षा तुमच्या अंडरपॅन्टला मी परवा बोललो होतो एका शाळेला आता बोलत का त्याच्या अंडरपॅन्टला होत आणि या शिरवानाची हे माझी लायकी काढणं हे माझे कपडे फाडणं त्यांच्या अंडरपॅन्टला होत असते हो तपासून बघा हे माझी लायकी काढणं सचिन बोल सोपा नाही कार्यक्रम तुम्हाला लय अजून दुसरा जन्म उधार घ्यावा लागेल दुसरा भांडा आहे ना देवाकडनं मारायला लागेल देवाकडनं एक्स्ट्रा दे मला
सचिवाची बरोबरी करा. तुमची अजून भास नाही, तुमची अजून अवकाश नाही. एवढंच तुम्हाला सांगतो. जास्त बोलत नाही. माझं मंदिर आहे. मला 2 वर्ष या पात्र गावाल्यांनी या पात्रवासियांनी मला इथे आनंदित केलंय. मला त्याचा मान राखायचा आहे म्हणून मी सांगतो. म्हणून मी गप आहे. कंट्रोल सचिन कंट्रोल पण कंट्रोलमध्ये. तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही. मी बोलले ना सर जीवानी बागा परत नाही मारलेलं यायचे माझे सांगतोय तुम्हाला असं समजून का शाही तुम्हाला बोलता येत नाही. तुम्हीच तेवढे बोलपट केले ते तिकडं कुठं काय ते बैलगाड्या शर्यती तिकडं काय हाणामाऱ्या करायच्या तर करायच्या. इकडं आपल्या गायकी राहून बोलायचं पण निघे बोलायला सांगायचं 4 शब्द. त्याला 8 गाणी बोलता येतात का नाही 4 शब्द त्याला बोलायला नको. मी कोण घेऊन आलं का उस्ताद पाहिला कोण मी एकटाच बोलणार मी एकटाच गाणार. तसं तुम्ही शाहीर जर स्वतःला म्हणत असाल तर तुम्ही फक्त गायले आणि ते भुके ते कुत्र ठेवले म्हणायचं कुत्र ठेवले पाळले ते म्हणायच्या जोडीला असतं ते भोकणार फक्त सांगायचं तुम्ही बारीमध्ये जेव्हा लिहाल ना पुढं कधी पण बारीक आहे तेव्हा त्या बॅनरवरती लिहायचं गायक एकनाथ टिकेल आणि एक कुत्र ठेवले मला भुकायला. त्या कुत्र्याची त्याचे 500 रुपये वर्गणी असते दिवसाची म्हणजे काय दिनागिरीची ती आम्ही दिली की त्याचा तो भुकतो फक्त असं सांगायचं. ना शास्त्राचं नॉलेज ना कुठल्या ग्रंथाचा विषय ना कुठला अभ्यास आहे त्याच्याकडे असं एक सांगा. 2-4 गाणी बोलून टाका ना बोलायला बसवा बोलायला बसवा 2-4 गाणी तुम्हीच बोला शेवटची गाणी तुम्ही करा मग तुम्ही शाही. $2 मध्ये भिकावर आणतो हापूक 100 गाडी भरपूर आहे त्याला काही पुढे आता गाडी चुकेल आमची याला भिकायला काय याला फुकच करायचं याला फक्त सांगायचं आणि करू नका. चांगली इथं मंदिरात बारे हा विचार नाही द्यायचा. मंदिरात बारे आज तुमची लग्न आहे उद्या सगळीकडे लग्न लागणार मंदिरात हे त्यांचं काय नाही इथं फक्त हातून जायचं एवढंच काम त्यांचं. सचिन बुवाची बारी लहान पोरांनी अजून काय काय थांबल्यात बघा यांच्या बारीला कोण कुत्रा पण होता थांबायचं नाही याची निम्मी आरती पण थांबायची नाही. कोण आरती हेच झालं मी पहिल्या बारी आता मला भाषणच करतो आनंद भाषण करतो आमचा असं बोलायचं आहे ज्ञाना मानाचा मुलगा आहे त्याला सगळी सृष्टी तुला कोण बघायला आता भुवा गाव ते काय 4 गाणी आहेत त्याला गाव ते गपची हा अर्धा तास भाषण तुला बघाय कोण आलाय तुला एवढा कुठला सुरपवार तुम्ही याला स्वतः आता नाक पडलं तुझा नाक पडलेला बैल पण ठेवत नाही वाढायचा तुला कोण ठेवायचा त्याला एक सगळं माझ्याकडून बघतात म्हणजे मीच मोठा माझीच नाव यालाच त्याच्यासारखं काही बघितलं आणि काही गेलं नाही काय आता तुम्ही कधीच बुवा आणि कधी झालं तुम्ही बुवा का आम्हाला माहिती नाही काय तुम्ही कुशळात का तुमचा इतिहास आम्हाला माहिती नाही कधीच बुवा तुम्ही आम्हाला शिकवलं मग आम्ही बोलायचं नाही का बोलायला बघा मी बोलला नव्हतो शपथ मला आज घरी बोलायला लावलं शपथ आपल्या डिमांड केलं का आपल्या घसाकता कार्यक्रम आपल्या काय कार्यक्रम असतो म्हणून मी थोडासा बोलतो तरी पण आज शब्दाची मर्यादा राखतच आहे. युट्यूबवर आहे सगळा झाला जाणार उद्या सकाळी मग ते आमचीच मारा तुम्ही बरोबर आपली बोलली मग तुमचा कार्यक्रम तुम्ही ठरवलेला आहे आम्हाला माहिती आहे. तुम्ही काय ऐकायचं ते काय एडिट बिडिट करणार नाही हे सगळं शब्द बरोबर टाकतात तेवढा एडिट थोडासा करत जाणार त्रास घ्या थोडासा लोकांना चांगली बारी द्या ना ऐकायला. तुम्ही आपलं म्हणतोय मी टाका म्हणतो मी आपला काका झालं काका द्या टाका असं नाही करा एडिटिंग बिडिटिंग करा थोडंसं मधलं शब्द काय असते ते मग टाका तुम्ही. आता माझी नाही घेऊन तर मी पण आपला बेतातच बोललेलो आहे असं काय नाही फक्त काय कुत्रा हे सारखं एवढा कुत्रा हा भुकायलाच ठेवलेला आहे ना ते आपला तसा बोललेला आहे. आणि तो विषय पण मी कुत्र्याचा दिलेला आहे जे एकला वेळेला बांध मारला तो विषय मी असाच मी बोलत नाही हळूहळू सुमारे पण बोलत नाही ऐका कसं म्हणत ऐकलं क्या लोक टाकतील ऐकलं क्या लोक टाकतील थुक्या समजावून सांगाया तुमच्याला दोष लावू नका तुम्ही आमच्याला ठेवा लायकीत तुमच्याच आमच्याला दोष लावू नका तुम्ही आमच्याला ठेवा लायकीत तुमच्याला Yeah.
कुरुक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर पांडव म्हणतात, पांडव कौरवांना म्हणतात. हा चमचा जो आणलाय ना गांधार नरेश, गांधार नदीतून पार्सल आणलाय शकुनी मामा, टेंगाव टेंगाव टेंगाव. ह्या चमच्याला लायकी असे पांडव म्हणतात कौरवांना. आपला विषय आपला काटा पाणी मागणार. आम्ही तर बोलणार नाही, शास्त्र सोडून आणि विषय सोडून बोलणार नाही. यांच्यात धमक नाही, यांच्यात धमक नाही. म्हणून देवडा 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 पितो, तुझ्या बापाची पितो. कधी बाजलीस 5 रुपयाची सांग मला सर, शक्ती तुला सोडून दे. हा तुझ्या बापाची प्यायलो कधी? अजून पण शुद्धीत आहे, शुद्धीत बोलतोय. भाषा बघ, गाणी बघ, वाणी बघ. आज युट्यूब वाले आहेत ना, चेहरा तर सांगतील, डोळे तर सांगतील. हा काही बोलायचं आपलं, काही शब्द नाही म्हणजे काही मिळत नाही बोलायला म्हणून हे बोलायचं. अरे गाणी गाणा, विषय द्या ना, विषयाला विषय भिडवा ना. मग तुम्ही म्हणाल शाहीर ना म्हणून तुला कुत्र्यासारखं फुगायचं आपलं काहीतरी, हा गाढवासारखं वरडायचं. त्या गोवाला आधी तुझ्या ताल सुख समजा ना, तो पागल झालाय बुवा. हो काल्या आज पागल झालाय, बरा होता परवापर्यंत बरा होता, आज सुरू सापडा ना. एवढा हे सुधीरपुरी केला, हा अर्धा भाषण करी, एवढा पागल करून टाकला त्या बुवाला. काय बोलायचं मी शाहीर बद्दल स्वतःला. अरे शाहीर शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? शाहीर शब्दाची खोड तुम्हाला माहितीये का? शाहीर कोणाला म्हणतात? आणि तुम्ही स्वतःला शाहीर लावायची बेरोदावली. तुम्हाला बोलता येत नाही 2 शब्द. आणि एक भुकायला पुत्र ठेवतो, त्याला का नाही बोलता येत नाही 2. त्याला करावी वारी माझ्यासमोर. त्याला नाही ना बोलतो, तुझ्या बोलता येत नको बोला, बोलू दे. बुवाला घरात ठेव, तिथंच ठेव. बुवाला मी बुवाला समाधान तुझ्या चार गाणी तुझी, तू गाणी येऊन बोलतो, बारी कर बघू दे. काही बोलायचं, भुकायचं आपलं काही. म्हणून सांगतोय बुवा, अजून सांगतो डोक्यात गेलो तुम्ही माझ्या, मी बारी लावून घेतली आज तुमच्याकडून, तुम्हाला माहिती नसेल. हा आणि दादा विचार, मी मुद्दाम सांगितलं ना, ठीक आहे बुवा ठेवा जोडीला, मला तुमची जिरवायची होती आज. तुमची मला जिरवायची मुद्दाम सांगितलं ना, ठेवा म्हणून. हा सुशांत मोहनचा पण एक 2 ठिकाणी ठेवणार आहे. सुशांत मोहन चांगले शाहीर आहे, त्या गावातले आहे. आणि सकाळचे गीत एक शेवटचे घेतो, जे मी बुवांसाठी. बघा मित्रांनो, माणूस पेला तिथं आपलं वैर संपलं. काल सुशांत मोहन सांगितलं, माणूस पेला तिथं आपलं वैर संपलं. आता बुवांचं माझं काही झालं असतील गोष्टी, काही ज्या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून झाल्या असतील, पण खरा हाडाचा शाहीर होतो, मान्यवर, म्हणजे खरोखर मानतो त्या गोष्टीला खरोखर. आणि सुशांत बुवा खरोखर बाबांची पुण्याई आहे, बाबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. मी परवा पण बघितला हातकंड्यामध्ये. आणि या हात एक गावच तुमचा आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा फक्त प्रयत्न करा. एवढा मोठा भाव होणार असतो, मला फक्त सांगतोय. मी शाहीर म्हणून नाही सांगत, बुवा म्हणून नाही सांगत, एक मोठा भाव तुमचा म्हणून तुम्हाला सांगतोय. प्रयत्न करा, निश्चितपणे तुमचं भविष्य उज्ज्वल असं एवढंच फक्त आज सांगतो. आणि शेवटचं गाणं दत्ता बुवांना श्रद्धांजली देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. म्हणायचं आहे काय? क्रूर काळाने हा तुमचा हो, त्या क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत. क्रूर काळाने हा तुमचा अहो केला जरी अंत. दत्ता कराटे कीर्ती रूपाने सदैव राहतील जिवंत. क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत. क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत. कराटे बुवा कीर्ती रूपाने राहतील जिवंत. कराटे बुवा कीर्ती रूपाने राहतील जिवंत. अंतरे पण आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. जास्त वेळ नाही, 4:30 वाजलेले आहे. 5:30ची गाडी सुटणार आहे. 5:35ची गाडी आहे. ती निश्चितपणे आम्हाला मिळवायला लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये. यांच्या कुत्र्यांच्या बरोबर लागून आपल्याला फायदा. मूर्खांसोबत मी लागत नाही, मूर्ख माणसांसोबत आपण कधीच लागत नाही.
त्यांना मूर्ख माणसांना त्यांची बारी करू द्या. निश्चितपणे त्यांना शुभेच्छा कशाला द्यायच्या, मूर्खांना काय शुभेच्छा द्यायच्या, ज्यांना बारी करण्याची हक्कच नाही, ज्यांना बारी